नमस्कार मंडळी. तुमच्या स्ट्रेसला चेकमेट करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, असं म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत, पण आत्ता आपण इथे एकाच वेळी दोन शोकसभा अनुभवणार आहोत, ज्या दाखवायला आपल्या समोर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. आप्पा गेले हो, आप्पा गेले, माझे आप्पा गेले हो. जाऊ दे काय आप्पा गेले हो, माझे आप्पा गेले, माझे आप्पा गेले, मला टाकून गेले हो, माझे आप्पा गेले हो. बसा 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 बसा. तेच फुलं फिरवतात. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चांगला माणूस केला. अरे आदर्श शिक्षक गेले. तब्येत ठणठणीत होती ना त्यांची. हो हो. दोन दिवसापूर्वी भेटले होते हो पारावर. मला बोलले संस्कार वर्ग काढायचा वगैरे. हो हो. सगळं राहिलं. गेले एकदाचे. गेले एकदाचे. आप्पा, आप्पा का सोडून गेला मला? आप्पा या, आप्पा या. कोण आहे? मला नाही माहिती. नाही माहित. मला नाही माहिती कोण आहे, पण शोकसभेच्या स्किटचा पहिला एव्हेंजर तोच आहे. सगळीकडे आहे तो, सगळीकडे. कालपासून तो अंतयात्रेत सगळीकडे आहे. खांदा देण्यापासून अग्नी देण्यापर्यंत सगळीकडे आहे. अंतयात्रा जेव्हा निघाली तेव्हा माझ्या गळ्यात पडला, मडका हातात घेतला आणि पुढे गेला एकटा. नाही, आप्पांचा विद्यार्थी असेल. नाही, कधी पाहिल्याचं आठवत नाही मला वर्गात. वर्गाबाहेर ओनवा करत असतील म्हणून तुम्हाला दिसला नसेल. हा. मागूनही पाहिला तरी नाही आठवत. खरंच तो एकटा मडकं घेऊन गेला पुढे. मी 5 मिनिटानंतर मला ऑकवर्ड झालं आणि म्हटलं, ऐक माझे बाबा होते दे, आणि मग मी घेतलं मडकं. आप्पा, माझे आप्पा गेले हो. जाऊ दे ए बाळा, जाऊ दे. रडू नको बाळा, रडू नको. काही नाती वेगळी असतात, नावं माहिती नसतात आपल्याला. तसंच त्याचं काही नातं असेल आप्पांबरोबर. राईट राईट राईट, युअर राईट, ॲब्सोल्युटली. आप्पा गेले हो, माझे आप्पा गेले हो. आप्पा गेले हो, 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 आप्पा. दरवाजाजवळ 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 दरवाजाजवळ. नमस्कार 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 वहिनी, नमस्कार. भाऊजी. काय करताय? वहिनी, काय
वहिनी. जाऊ दे, जाऊ दे. चाललंय काय? वहिनी काय कर वहिनी वहिनी शांत ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. वहिनी बसा, तुम्ही बसा. बसा तुम्ही बसा तुम्ही बसा पाणी, प्लीज पाणी. प्लीज बसा पाणी पाणी नाही बस पाणी वहिनी इकडे घ्या, वहिनी पाणी वहिनी घ्या, बसा त्यांना त्यांना बसा सांगा. अगोदर बसा तुम्ही अगोदर बसा. बसा शेताना त्यांना सांगा सावकाश सावकाश ठीक. अजून पाहिजे वहिनी अजून हवंय पाणी हवंय बसा इट्स बसा ओके इट्स ओके इट्स ओके सावकाश. शेताना बस बस ये प्लीज 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 प्रथमेशजी बी कम्फर्टेबल बर लयच बेकार झालं हो, आप्पा गेले चांगला होता माणूस म्हणजे बेकारच झालं गेले आपल्या तर काय नसतं जाणार जातो हा आपल्या हातात काही नसतं जाणारा जातोच 15 दिवसापूर्वी तुमचे बाप्पा पण गेले ना वडील त्यांचे बाप्पा पेलवान माणूस हो गावचा वस्ताद गेला म्हणायचा वहिनी वहिनी आवरा स्वतःला कशी आवरू कशी सावरू अख्खी वनवा पेटला वहिनी, वहिनी, शांत व्हा. शांत व्हा वहिनी. 15 दिवस झाले अहो बाप्पांना जाऊन बरोबर माझे वडील जाऊन 15 दिवस झाले बरोबर तेव्हापासून रडती अहो लय जीव होता सासऱ्यावर बरोबर बाप्पा लय चांगला माणूस होता माझ्यावर लय जीव होता त्यांचा गावाला कुस्तीत बक्षीस जिंकून दिली होती बरोबर मुदगलीने टपली मारली आणि गेले वहिनी मुदगलने टपली मारली म्हणजे अहो काय सांगू तुम्हाला कसं सांगू 80 वर्षाचा माणूस अंगणात अशी मुदगल फिरवत होता मी थंडाई तयार केली होती म्हटलं त्यांना हाक द्यावं म्हणून हाक मारली बाप्पा त्यांनी वो द्यायला मान फिरवली वाव टपली लागली आणि गेले बाप्पा 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 वहिनी सांभाळ वहिनी सांभाळा वहिनी सांभाळ वहिनी सांभाळा वहिनी रडू नका जाणारा माणूस परत येतं का वहिनी जाणारा माणूस परत येतं मग घडणाऱ्या गोष्टी घडून जातात आपण काय करणार त्याला अहो तिनं मनाला लय लावून घेतलंय तिला वाटतंय मी हाक मारली म्हणूनच बाप्पा गेले नाही आप्पा पण गेले बाप्पा नाही मी मध्ये मध्ये हाक मारणार हो या ना बाप्पा या ना बाप्पा या ना आप्पा आप्पा बाप्पा आमचे आप्पा पण गेलेले आहेत एक आप्पा पण गेलेले आहेत आमचे आपण त्यांच्या सुद्धा शोकसभेला जमलेलो आहोत एवढं लक्षात ठेवा आप्पांनी पण खूप केलं नाही का हो आप्पा सारखा तर माणूस नव्हता त्यांच्याबद्दल सुद्धा आपण बोलायला हवं नाही खरंय आपणची शोकसभा आहे आपण बद्दल बोलूया आपण सगळ्यांनी बाप्पा म्हणजे सोनं सोनं होतं बाप्पा म्हणजे आप्पा सुद्धा मी सोबत बघितलंय ना ह्या डोळ्यांनी बघितले लोक अशी चळा चळा कापायची माणसाला बघून बाप्पा बाप्पा गेले माझे बाप्पा गेले स्किटच्या सुरुवातीला आप्पा या नावाने रडत होता अचानक बाप्पा हॅलो तुम्हाला सांगते बाप्पा ना बाप्पा जेवायला बसले ना की अशी भाकऱ्या थापू 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 माझा हात दुखायला लागायचं चूल विजायची पण बाप्पाच्या पोटातली भूक नाही विजली कधी हिच्याच हातच्या भाकऱ्या खाणार बरं का बाप्पा दुसऱ्या कुणाच्या नाही आता मी कोणासाठी भाकऱ्या थापू
काय चाललंय हे? एक मिनिट ऐका काय होतंय ऐका श्रमेशजी ऐका मला मान्य आहे रोहितजी तुमचे वडील बाप्पा गेलेले आहेत पण त्यांना जाऊन 15 दिवस झालेले आहेत माझे आप्पा ताजे गेलेत 23 तासही नाही झालेत माझ्या आप्पांच्या शोकसभेसाठी जमलोय आपण प्लीज आपण त्यांची शोकसभा अटेंड करूया प्लीज नाही खरंय अप्पांची शोकसभा आहे आपण अप्पांबद्दल बोलूया तुम्हाला सांगते भाऊ त्यांच्याकडे ना लय गदानी ढाली होत्या हो भाऊ आपणकडे झाली होत्या बाप्पाकडे लय ढाली होत्या मी रोज त्या पुसून द्यायचं माहिती एक दिवस जरी चुकला ना लय चिडायचं माझ्यावर आता कशा पुसू मी त्या बाप्पाच नाही आहेत माझ्या समोर बाप्पा या ना हो एक दिवस पण नाही चुकणार हो बाप्पा या ना बाप्पा या ना बाप्पा या ना जे आप्पा गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण आपणकडे पण लक्ष द्या थोडस आपणकडे पण लक्ष द्या श्रमेशजी तेवढं सांत्वन मलाही द्या आप्पा गेलेले आहेत आमचे त्यांच्याबद्दल बोलूया हो की नाही आपणनी पण खूप केलं की नाही खरंय आप्पा तर खूप मोठा माणूस हे बाप्पा होते प्रसिद्ध पैलवानच होते गावातले बरोबर. पण ते जाऊन झाले 15 दिवस झाले यांनी 3 शोकसभा केल्या 15 दिवसात आता ही 4थी आहे पण आपणची पहिलीच आहे आपण ती अटेंड करू खरंय कुठं नाही आपणनी खूप केलं की नाही आम्ही त्याच्यासाठीच आलोय त्यांच्याबद्दल बोलू आपण हो. इथे या सगळे काय आपणनी हिचे फार लाड केले नाही का हिला तर मुलगीच म्हणायचे आप्पा नाही हो मुलगी नाही हो मुलासारखे वाढायचे मला ते आप्पा पप्पा मला मुलासारखे वाढायचे आपण- माहिती मला म्हणायचे 2 पोरं आहेत आता माझ्याकडं आता 2 खंबीर पोरं आहेत माझ्याकडं आता मला कुणाची गरज नाही आता या माझ्या सोबत खेळायला कुस्तीत काय चाललंय हे अरे पप्पा असंच म्हणायचं हो माझा पोरगाचा हो डबल केसरी आप्पा सुद्धा डबल ग्रॅज्युएट होते महाराष्ट्र 2 वेळा महाराष्ट्र केसरी आपण पप्पा तर म्हणायचे माझी गादाच आहे तुमची गदाच आहे आमची पण एक घरात बासरी आहे तिच्याकडे पण बघा प्लीज आमच्या एक म्हणजे आप्पा तिला फार लाड करायचे तिचे तिला म्हणायचे तू घरातून बाहेर पड तू शिकायला हवंस घरात नको राहूस असं म्हणायचं तिला मला तर म्हणायचे शाळा सोड आप्पा काय म्हणायचे? त्या शाळेत एक मिनिट आप्पा म्हणायचे नाही बाप्पा म्हणायचे सतत नको बा. शाळेत काय नाही म्हणून तर मला तालमीचा नाद लागला ना नाही तर माझं कुठे याच्याशी काय संबंध होता नाही बरोबर पण आप्पा जे होते नाही मी वहिनींना बघितलंय 2-2 तास तालीम करायच्या काय बैठका मारायच्या वहिनी आपण अहो जोर काढायला लागली की नाही बाजूचं पैलवान भेंडाळायचं हे पैलवान म्हणजे भेंडाळू द्या त्यांना आपण बद्दल बोलूया का आपण प्लीज आय एम सो सॉरी पण आपण बद्दल बोलूया का आपण प्लीज आप्पा गेलेत आमचे या, सॉरी प्लीज अप्पांची शोकसभा आहे अप्पांबद्दल बोलू एक्झॅक्टली आपण बद्दल पण बोलूया ना आपण पण केलं की नाही गावासाठी हा? आपणचा सुद्धा दरारा होता आप्पा घरातून बाहेर पडले की लोक नमस्कार करायचे त्यांना खरंय आदरयुक्त भीती होती की नाही खरंय मग पहिलं आदरयुक्त भीती होती व ते बाप्पा आमच्या दारात उभे राहिले ना की बायका चरबी दूध आणून पाजायचे त्यांना आपण ना नाही बाप्पांना आपण बद्दल बोलूया का आपण प्लीज आपण बद्दल बोलूया आपण पण गोष्टी केल्या की नाही बाप्पा या ना लाल मातीत खेळा ना बाप्पा या ना बाप्पा या ना बाप्पा या ना अप्पा अप्पा या ना अप्पा या ना अप्पा या ना आपल्याला सूट करत नाही हे नाही थांब जरा पण यांचं काय चाललंय आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये पृथ्वी व्हॉट इज दिस मला कळतंय पण आपण सुसंस्कृत होत की नाही आपण असं रडणार का नाही की नाही बस मी सांगतो 1 मिनिट लक्ष द्या हे बघा काय होतंय मला कळतंय बाप्पा गेलेत तुम्हाला दुःख आहे पण बाप्पा जाऊन खरंच 15 दिवस झालेले आहेत आप्पा खरंच आत्ता गेलेत आत्ता 23 तासही पूर्ण नाही झालेत आपण विषयी बोलूया का त्यांनी सुद्धा केलं की नाही गावासाठी केलं हा? खरंय त्यांच्यामुळे गावात शाळा बांधली गेली की नाही खरंय आजही कुठल्याही कार्यालयात जा पाकळीवाला ल काढलेला कुठलाही कर्मचारी असेल तर लोक ओळखतात हा आप्पांचा विद्यार्थी आहे बरोबर की नाही आप्पांनी केलेलं आहे तुम्ही आज बी कुठल्या बी तालमीत जावा सुजलाला माणूस दिसला की नाही म्हणणार बाप्पाचा पैलवान आहे अरे सतत नका आप्पा बाप्पा करू आपण आता आप्पांविषयी बोलूया आप्पांमुळे गावात दारूबंदी झाली की नाही हो म्हणून तर आम्ही त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं ना बरोबर पण मग पण आपण पाठिंबा कोणी दिला बाप्पानीच दिला का नाही पाठिंबा बाप्पानी पाठिंबा दिला म्हणून आप्पा सरपंच झाले होते आपणच्या घरी पाळणा पण बाप्पांमुळे खाल्ला काय बोलताय तुम्ही? काय बोलताय थोडा तू? विचार करून बोला काय बोलताय
काय माझा बाप मला सांगायचा की तुमचा जन्म झाला तेव्हा बाप्पानी तालीव करून पाळणा आणला आणि तो हल्ला. हा मग असं पाळणा आणला आणि पाळणा हल्ला याच्यात किती फरक आहे कळतो का तुम्हाला? हा? दुःख नाही, मराठी भाषा आहे ना ही. काय बोलताय तुम्ही? प्लीज लक्ष द्या ना इथे. सगळं नुसतं बाप्पांचं 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 आम्ही शांतपणे ऐकतोय. ठीक आहे बाबा, तुम्हाला झालंय दुःख, पण आम्हालाही दुःख झालंय की नाही? बाप्पांविषयी काय बोलायचंय? नाहीतर एक काम करा, फक्त बाप्पांविषयीच बोला, चालेल? बाप्पा होतेच तसे बघा की राजबिंडागडी काय दाराला होता बाप्पा बाप्पा. इथं लावतो पाया पडू आपण बाप्पा. ऐका ऐका, काय होतंय, तुम्ही आमचे आप्पा झाकले तुमच्या बाप्पांनी. ऐका रोहितजी तुमच्या बाप्पांचे केस आमच्या आप्पांच्या नाकात गेले ना तर शिंका येतील त्यांना. एक मिनिट, असं नका करू. घ्या करा, काय वाटेल ते करा. घ्या. नाही असू दे, त्यांची शोकसभा त्यांना करायची ना, करू दे, आपण तिकडे जाऊया. यांचं काय चाललंय? यांची बस वेगळी, आपली बस वेगळी, प्रवासच होत नाहीये नीट. करा, तुम्हाला शोकसभा करायची करा, आपण तिकडे जाऊया. नाही असू दे, त्यांना करू दे. त्यांचं मन भरलेलं नाहीये, इतक्या आठवड्यात शोकसभा करून त्यांना करू दे त्यांची शोकसभा. नाही मी अरे खरंच करायला लागले हे. मी ऐकलं होतं बाप्पानी लांडगा मारला होता. हा, बाप्पा मोगली होता तुमचा, लांडगा मारायचा. बाप्पाने वाघाच्या जबड्यात हात घातला होता. प्राण्यांचा डेंटिस्ट होता ना तुमचा बाप्पा, वाघाच्या जबड्यात हात घालतोय मारायला. आता कोण मारणार लांडगा? आता कोण मारणार वाघ? आता कोण मारणार डुक्कर? आता कोण मारणार कुत्रा? आता कोण मारणार झुरळ? प्राणी मार्या होता का रे तुमचा बाप्पा? बाप्पा या ना, बाप्पा या ना, बाप्पा या. वा 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 वा. आप्पा बाप्पा ज्याची कोणाची शोकसभा होती, स्किट छान झालं. प्रसादा. भन्नाट विषय होता आणि भन्नाट सादरीकरण पण होतं. कॅरेक्टर्स सगळ्यांची फार मजेशीर होती. विशेषतः प्रथमेश, तुझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायला शब्दच नाहीत. असेल तर फक्त एवढं काय बोलणार. आणि ॲक्च्युली अशी माणसं असतात, सिरियसली, म्हणजे डेड बॉडी वगैरे जिथे ठेवली असेल तिथे येऊन त्यांना कळत नाही काय बोलावं किंवा समोरच्या माणसावर काय रिॲक्ट. ते नुसते लिटरली अशी माणसं असतात. फॅन्टॅस्टिक ऑब्झर्वेशन. हे कुणाचं ऑब्झर्वेशन आहे? मीच काढलं होतं. वा वा वा, वा, वा. फॅन्टॅस्टिक प्रथमेश, सुपर. आणि तू एक शोकसभेला गॉगल वगैरे लावून का बसली होतीस ते, पण ते रंजक होतं, फार रंजक होतं. सावत्या मस्त. वनिता कहर म्हणजे फरफटत नेलंस तू बनेला फार. पण अशी फरफट कुठल्याही विनोदी नटाला हवी, अशी फरफट होती ती. वा वा, क्या बात, फॅन्टॅस्टिक. श्रमेश मस्त होतं ते, पण खरंय क्लासिक ऑब्झर्वेशन. आणि बने म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला शोकसभेत जेवढे नातेवाईक असतात त्यातल्या कोणालाच तू माहिती नसतो, पण त्यामुळेच तू अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालायस, हे तितकंच. वा वा, सही है. वा वा वा, दत्तू फॅन्टॅस्टिक. त्याच्याकडे तुझी रिॲक्शन दिलीस ना, तुमचा जो एक प्रेमालाप झाला तिथे शोकसभेत, एक बारीकसा लव्ह सॉन्ग होतं त्या तुमच्याशी meeting. त्याच्यानंतर तू त्याच्याकडे जो लुक दिलास ना, तो म्हणजे $1 मिलियन लुक होता. कमाल. वा वा वा, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स आणि दृष्ट लागावं असं टीमवर्क. मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कॅरेक्टरमध्ये चपखल बसतोय. वने अशक्य बेरिंग होतं. आलीस तेव्हाच म्हणजे तू काही करत नसतानाही आम्हाला हसायला येत होतं, असं बेरिंग होतं. पम्या मस्त. मला आवडतंय दिवसेंदिवस तू कसा खुलत चाललायस, आणि या मंचावर तुला एवढं खुललेलं नाही पाहिलंय. सो इट इज सरप्रायझिंग आणि मजा येते. सगळ्यांनी खूपच सुंदर परफॉर्म केलं. आणि मला असं वाटतं की एवढा सिरियस विषय असा ट्विस्ट देऊन या मंचावर मांडला जातो, म्हणजे त्याच्यात एक प्रकारची रिस्क पण आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे ती रिस्क वाटतच नाही. मजा आली. बहारदार. बाप्पा म्हणून मोठे सरांचा फोटो पण मला जाम आवडला. वा, भन्नाट आयडिया पण. हसरी शोकसभा. थँक्यू.
पालकांच्या बदलीमुळे मुलांची शाळा पण सतत बदलावी लागते. बघूया ह्या प्रोसेसमध्ये कोण कोणाची शाळा घेते ते दाखवायला आपल्या समोर येते हास्य जत्रेची अतरंगी फॅमिली, अर्थात कोहली फॅमिली. बरं इकडे उभा राहा सांगितलं ना तुला. उभा राहायचं. हा 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 ओणवा नीट ओणवा उभं राहायचं. सर हा सर सोडा ना, जाऊ द्या. सॉरी सर. नाही जाऊ कसं नाही. मी कोण आहे? मी शाळेचा कोण आहे? मुख्याध्यापक आहे की नाही? हो सर. मग तुझी आई पॅरेंट्स मीटला धाप लागलेला मुखिया अशी हाक कशी मारते मला? मुख्याध्यापक आहे ना मी. सर चुकून हाक मारली आईने, जाऊ दे ना. चुकून नाही. तुझे वडील पण तसेच आहेत. 6 महिन्यापूर्वी आले होते, मधला पादक अशी हाक मारली त्यांनी मला. मारली की नाही? मारली की नाही? सर पण आई वडिलांची शिक्षा मला का देताय? कुणाला देणार? मी तुलाच देणार शिक्षा. कळलं का? जोपर्यंत तुझे आई वडील मला मुख्याध्यापक अशी हाक मारणार नाहीत तोपर्यंत तू ओणवा उभा राहणार. हो सर नको. बाप जन्मात त्यांना जमणार नाही सर. तू एकदा हाक मार. मुख्याध्यापक म्हण. मंगे दीपक. मंग्यादीपक मुख्याध्यापक मुद्दाम करता तुम्ही. तुम्ही मुद्दाम. आता तुमची चरबी कशी काढतो बघ. दुखतंय. असंच राहायचं काही टेन्शन नाहीये. हा 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 एकदम. हा शांततेत उभा राहायचं. नमस्कार. वा वा किती छान वाटलं तुम्हाला सांगतो. एकत्रित असा नमस्कार आवाज ऐकला खूप छान वाटलं. खूप शिस्तबद्ध फॅमिली दिसते तुमची. या बसा बसा. कुठेही बसा. रिलॅक्स. ॲडमिशन ओ व्हेरी गुड. आमच्याकडे जे विद्यार्थी असतात त्यांचा मी सर्वांगीण विकास बघतो. म्हणजे शैक्षणिक प्रगती बघतो, त्यांचा सांस्कृतिक प्रगती बघतो, खेळात कसं त्यांचं प्रावीण्य मिळेल हे सुद्धा मी बघतो. योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. ओके मला सांगा आता कुणाला ॲडमिशन हवी आहे? थांबा. मी चोगले हायस्कूलचा आहे. थांबा सर, तुम्ही एकदम असं वेगळं सांगू नका. मी तेच तुम्हाला सांगतोय की एकेकानी सांगा. मी आता एखाद्याला विचारलं की एकेकानी मला सांगा. मला सांगा कोण सांगणार आहे? ऐका बाबा आहे मी. सर असं वेगळं नका सांगू तुम्ही. मला तेच म्हणायचं आहे. एकत्र म्हणजे मी काय विचारतोय तुम्हाला, एवढी घाई करू नका सांगायला. मी जर तुम्हाला विचारलं सांगा म्हटलं मी सांगणार अशी घाई करू नका. मला सांगा मुळात तुम्ही कोण आहात? कोण? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही माझा मुद्दा वेगळाच आहे. मला वेगळं म्हणायचं आहे. मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. मी सांगू? ही सांगेल. आवली लावली कोहली. 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 थांब रे, थांब. लावली कोहली. काय चाललं? सर मी काय नाही केलं सर. सर तू का असं नाचलास? तुझा काय संबंध? मुख्याध्यापक म्हण. मुग्धा पाठक. मुद्दा फाटक. उन्हा उभा राहा. इकडे उन्हा उभा राहा. तू संपतोयस आता. तू आठवड्यावर इकडेच उभा राहणार. तू संपतोयस आता. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची नावे सांगा, तुम्ही गाऊन का दाखवताय मला? आम्ही तर गाऊन नाहीच दाखवलं. आम्ही आमची नावच सांगितली. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. माझ्या पाठीला रग आलंय. तू का म्हणालस हे? पाटील त्यांची चाल तू का कंटिन्यू केलीस? पाठीला रग लागले सर. खूप दुखते पाठ. मी सांगितलं होतं. मुख्याध्यापक म्हण. धुपिया मादक. दुपिया मादक. मादक आहे मी. उभं राहायचं इथे. उभं राहायचं. तू आज आठवडाभर राहतोस इथे उभा. हां सॉरी माफ करा. तू जर आमचा नेहमीचा स्टुडंट आहे. खूप मस्ती करतो म्हणून त्याला ओनवा केलेला आहे. आमच्याकडे शिस्त म्हणजे शिस्त असते. हां तर मला सांगा ॲडमिशन कुणाला हवी आहे? मी सांगू? हां ही सांगेल. हे का केलं तुम्ही असं का केलं? तुम्ही जेव्हा म्हणता मी सांगू तेव्हा मी अरे बाबा आता हा काय म्हणणार म्हणून मी तुमच्याकडे लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर तुम्ही इथे फिरून पुन्हा स्वतःकडेच घेता. असं नका ना करू. सांगा मला. हा कोण सांगणार आहे मला? शाळेत ऍडमिशन
मला हवी. शाबास. शाळेत ऍडमिशन मला पण हवी. ओके. मला शाळेत ऍडमिशन हवी नको आहे. मी आणि शाळा संबंधच नाही. हे नका करू. हे बालिश आहे. हे आत्ता केलं ना तुम्ही. नका करू. हे नका करू. फार बालिश आहे. यू आर टॉकिंग टू अ प्रिन्सिपल ऑफ रेप्युटेड स्कूल. लक्षात आलं का? त्यामुळे नका करू. असं बालनाट्य नका करू माझ्यासमोर. पालक आहात ना, पालकांसारखे राहा. हां, ओके. छान बोलूया ना आपण. मला माहिती घ्यायची आहे ना. हां, मी तुम्हाला जेव्हा विचारतो की तुम्हाला ॲडमिशन कोणाला हवी आहे, तर मला हवी असं म्हणून क्लोज करायचं चॅप्टर. त्यात परत मला नको आहे, मला नको आहे, हे कशाला पाहिजे? बरोबर की नाही? हां, तर मला हे लक्षात आलेलं आहे, तुम्हा दोघींना ॲडमिशन हवी आहे. तर तुमचं नाव बिवाली, बरोबर आहे? नाही, मी शिवाली. मी पिवाली. मी पावली. मी आवली. हे माझं लागलंय माझ्या डोक्याला. गजनी झालाय माझा. 15 मिनिटांनी मेमरी जाते माझी. मगाशी सांगितलं तुम्ही मला हे सगळं. ते परत सांगू नका, कळलं? तर तुम्ही दोघी माझ्या मते तुमच्या पेहरावावरून असं वाटतंय तुम्ही बहिणी आहात, राईट? हो, सध्या तुम्ही कितवीत आहात? मी 6वीत आहे. ओके ओके, गुड. मी पण 6वीत आहे, पण माझ्या हाताचे पंजे आहेत नानू नानू, म्हणून मी 8वीत आहे. मी 9वीत आहे. आणि मी उभा 10वीत आहे, आडवा 12वीत आहे. मांडी 4वीत आहे. टेलर आहे तुझा. मी लेंगा शिवायला बसलोय तुझा. हा, मापा कशाला सांगताय तुम्ही तुमची? अरे मापा नका सांगू. इकडे ऍडमिशन कुणाला हवी आहे ते सांगा मला जरा. मला हवी आहे. कितवीला? हे काय इयत्ता कुठली? 5वीला ऍडमिशन हवी आहे. मला पण 5वीला ऍडमिशन हवी आहे. मला 5वीला ऍडमिशन हवी नको आहे. ऍडमिशन फुकट असेल तर मला पण हवी आहे. हे बोरं विकतोय इकडे मी. टोल नाक्याला बोरं विकतोय, बॉब्या विकतोय फुकट द्यायला. नका रे डोक्यात जाऊ माझ्या रे. असं नका करू तुम्ही, कळलं का? प्लीज आता सांगा तुम्हाला ऍडमिशन हवी आहे की नको, नाही तर निघा इथून. ऍडमिशन हवी आहे की नको आहे? हां, ठीक आहे. मला तुम्ही आता असं सांगा की तुम्हाला ह्याच शाळेत ऍडमिशन का हवी आहे? आवलीची ऑफिसची झाली बदली. हा. आधी होती अबलोली. आवलीला पाहिजे होती घणसोली. पण आवलीला मिळाली खानिवली. मला वाटलं मिळेल कळंबोली, पण मिळाली खानिवली. अरे. पण आवलीची प्रमोशन झाली. इतरांची खूप जळाली. सगळ्यांनी काळी रचली. त्याच्या विरुद्ध कारवाई पण झाली. पण आवलीलाच फक्त प्रमोशन मिळाली. आणि अशा पद्धतीने मी आयुष्यात स्थिरस्थावर झालोय. ए असं नको संपवूस. अरे लूप लागतो ना असं लिलीचा. असं मध्येच कसं संपवत? बरं बरं, आता असंच थांबायचं. हं? असंच बोलायचं. या लक्षात आलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉरी, माझी फंबल पडली. अरे कशाला ली आणतो मध्ये मध्ये? कशाला आलास परत त्या ट्रॅकवर? कशाला एवढ्या लीनचं जागतिक गेट टुगेदर करता रे तुम्ही? काही गरज नाहीये. प्लीज सांगतोय मी. अरे मी प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल ऑफ अ रेप्युटेड स्कूल. मला काही माहिती गोळा करावी लागते. खेळात तुमचा कल आहे का? सांस्कृतिक कुठे काय कल आहे का? नाटकात कल आहे का? कळलं का तुम्हाला? खेळ आवडतो का मला सांगा? शाबास शाबास. आधी शाळेत होतात ना 4थी पर्यंत? कविता म्हणून दाखवा एक चांग. चला. माझी मोठी भाऊली, तिची पडली पावली. शाबास. तिची मोठी सावली, तिचं नाव मिली. तिला आवडायची केली. तिची आई लहानपणीच मेली. छगन कमळ बघ, अरे ही कुठली कविता आहे? मंगन गंगन बघ. अरे ही कुठली? अशी नसते कविता. आई मला तलवार आणून दे ना. तलवार घेईन शत्रूला कापीन, साप साप साप, सूप सूप सूप, साप सेप सूप. ए, स्वाप स्वाहा. अरे कुठली कविता आहे? थांबा रे. 12 एके 12, 11 अरे थांब रे. 22, गुणिली भागिली ए, नाही रे. भागिली. लसावी मसावी मोठे आणि गोस्वामी. अरे. चिमणी. अरे काय गं सिमणे? हा बघ. अरे नसली आहे कविता रे. सांगा याला यार. बघू अरे. बघू. अरे 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 अरे. काय मला बाई. आहे. सर सर. प्रिन्सिपलची चांगलीच जिरली. ती तर बेशुद्ध झाली. आता आता काय? आता येणार प्राजक्ता माली.
व्हिज्युअल कमाल होता. डान्स पण एक नंबर, मस्त. प्रसादा, मला कायम असं मनापासून वाटतं की कुठलंही कॅरेक्टर सक्सेसफुल केव्हा होतं, जेव्हा त्याचा ॲपिअरन्स परफेक्ट असतो तेव्हा. तर जेव्हा ही फॅमिली आली तेव्हा मला असं वाटलं की इतकी बावळट दिसतात हे चौघं जणं, पण त्याच्यातच त्या सिरीजचा सक्सेस त्या ॲपिअरन्समध्ये आहे. ते ज्या बावळटारखे येतात आणि ते केस चौघांचे आणि ज्या पद्धतीने बोलतात, ही जी हेअरस्टाईल आहे ही कुणाला सुचली? शिवाली आणि बिवालीची, म्हणजे प्रिया आणि शिवालीची तर आधीपासून होतीच. तर गोस्वामी सरांनी दोघांना सेम करायला सांगितली, काजळ लावायला सांगितलं. हे सगळं गोस्वामी सरांनी सांगितलेलं. ती फॅमिली सेम वाटेल. राईट. आणि तुमच्याबरोबरच हेअर मेकअप टीमचं पण कौतुक, कारण दरवेळेला जसा कन्सिस्टंटली तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो तसा तो लुक पण कन्सिस्टंटली मेंटेन करतात. त्यामुळे त्यांच्याकरता एक टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे त्या या आवली लवली कोहलीचे जे शर्ट्स आहेत ते शर्ट्स परत कुठल्या दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये तसे दिसत नाहीत. सो त्यांचं पण तेवढंच कौतुक, त्यांचा पण तेवढाच वाटा आहे या अपीअरन्समध्ये. सो आज त्यांचंही कौतुक. खरंय. बाकी ॲज युजल सगळं उत्तम. हे म्हणजे ही फॅमिली किंवा यांचं बोलणं हे जरी खोटं असलं तरी धुपिया मादक आहे हे सत्य आहे. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की त्या वर्कशॉपमध्ये एक गेम असतो, ट्रस्ट गेम, ज्याच्यामध्ये एकाने असं पडायचं असतं आणि दुसऱ्या पार्टनरनी झेलायचं असतं आणि तुम्ही पूर्ण तुमचा विश्वास टाकून तो अख्खा तुमच्या शरीराचा भार त्या पार्टनरवरती द्यायचा असतं आणि त्यांनी कॅच करायचं असतं. मला तुमच्या स्किटमध्ये तशी ताकद वाटते की तुम्ही प्रेक्षकांना असे घेऊन जाता, त्यांना सांगता की तुम्ही सोडून द्या, बाकी आम्ही सांभाळतो. आणि आज पण तसंच, म्हणजे आज तर एक नवीन गाणं रचलं गेलं आहे या सिरीजसाठी. आय थिंक इट्स अ ह्यूज विन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मजा आली सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक. बनेसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम टायमिंग आणि बनेनी शाळेचे दिवस आठवून दिले. स्टाफ वा वा वा, बहारदार परफॉर्मन्स अँड थँक्यू फॉर द प्रमोशन. दॅट वॉज सो लवली. थँक्यू. मंडळी, शेरलॉक होम्स, व्योमकेश बक्षी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी सज्ज झालाय कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. अस्सल गावरान विनोदाची उकल करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत कोकणची 2 रत्न, अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. नीट करा. रेडी आहेस काय? नीट जा. समजू नको भोळ मला आहे गमिशाना, समजू नको भोळ मला आहे गमिशाना. अरे सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा गाना, सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा गाना. ला 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 ला. भले नमनातल्या गाण्यावरची काही टिपटिप बरसाची आता मारली जाईल ना बोस. हे ना तुला नमनात घेतील आणि तू काय त्याच्या मागं धुवत होतास काय? तुला हे पुढे होणार ना. आता जसं सांगितलंय जसं शिकवलंय तसं जाऊन करा. कळलं काय? लावा जा. मला सतू नका. एजन्सी चालू केली मी. बाजूला वा झाला. हा झालं 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 काय? काय झालं आता तुम्ही म्हणाल ह्याला मी नाचायला कशाला बोलवलं? तर काय झालं? भाड्यात माणसं ठेवलेत नाचायला म्हणून त्याला बोलवलं. मी नाचत येतो, माझ्या अंगात एक वेगळी शकीरा बोलवलते. ती बोलवली की धापा लागतात आणि पुढचे डायलॉग आणतात सगळे. म्हणून म्हटलं आज नाचायचंच नाही. सगळी वेल्डिंग काय ती पुढच्याची करायची, फुफ्फुसाची करायची नाही. म्हणून म्हटलं मी काय नाचलं नाही. तर सगळ्यांनी ओळखलं वाचायलाच. ज्यांनी ओळखले नाही बरेच दिवसात गॅप पडलाय त्यांना सांगतो, मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय? हे आठवलं. एवढ्या दिवसांनी हे माझं बुलबुली सौंदर्य तुमच्या समोर घेऊन याचं कारण म्हणजे असा परवा एकदा दुपारी कोरड्या खाल्ला अंड्याचा आणि असा टेकून बसलो होतो. तेवढ्याच माझी बायको गाऊनवर ओढणी घेऊन धावत आली. चारानं हरवलं, चारानं हरवलं, चारानं हरवलं, चारानं हरवलं, चारानं हरवलं म्हणाली. तर शोधून द्या. मी लगेच माझी अक्कल लावली.
धाकट्याला 2 केली खायला दिली, 10व्या मिनिटाला 4 बाहेर आल्या. 10व्या मिनिटाला 4 बाहेर आल्या. तेव्हा मला लगेच कळलं माझ्यात एक बॉन्ड आहे, बर जेम्स बॉन्ड वाला बॉन्ड. तर बॉन्ड आहे. लगेच काय अक्कल लावली, म्हटलं लगेच एजन्सी काढून टाकली, STD डिटेक्टिव्ह एजन्सी. आता सगळं शोधणार आहे मी, पण एकट्यानं करून चालायचं नाही, सोबत कोणतरी एक ताटगडी पाहिजे. म्हणून मुंबईवरनं एक ताटगडी बोलावलाय. आलाय तर हेलपट्टोय कुठं, पिंड समजून कावल्याने उचलून आले की काय त्याला. आलो आलो कुठे कुठे हॅलो 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 कुठे? अल्फा टू डेल्टा, डेल्टा टू अल्फा, रॉजर सुर्वे, एजंट विनोद कमिंग सर. भावा हे भावा, नाव सांगितलं नसतं तरी चाललं असतं. काय सर? आल्या आल्या लपलायस म्हणजे तुझं नाव विनोदच असणार हे मला कळलंय. आणि ए हा सर. जास्त वेळ लपू नको. या स्टेजवर जर विनोद लपला बराच वेळ तर नंतर सापडत नाही, कळलं काय? आणि एकदा का सापडला नाही की पुढची 15 मिनिटं फक्त धावपल होते, कळलं काय? सर लवकर भारी आहे. कमिंग कमिंग सर. कुठे आहेस तू? सर मागे बघा सर. कुठे? मागे बघा सर. कुठल्या सर मागे. कुठल्या इथं? सर आता पुढे बघा सर. अरे सर बाय घे सर. रत्नागिरीचा विजय सेतुपती वाटतोस हा? आहेस का? सर हा. ऍक्च्युली माझं नाव विनोद नाही आहे सर. काय मग? टोपण नाव ते डिटेक्टिव्ह आहे हा, ना. हा, हा. हॅलो सर. हॅलो 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 सर. हा. सर बापरे सर मला गुप्तहेर बनायचं सर. कळलं मला ते. यस सर. म्हणजे मला जोराचा डिटेक्टिव्ह बनायचं आहे. जोराचा म्हणजे म्हणजे सर जेम्स बॉन्ड, हा. शेरलॉक होम्स बाय की. असा मोठा डिटेक्टिव्ह बनायचं सर. हा. मोठ्या मोठ्या केसेस मला अशा सोडवायच्या सर. काय बोलतोस काय? यस सर. वा, सोडवणारच ना तू? हो सर. हा, मग फक्त ते शेंद्रू गानू देवलेकर कुठे आहे सर? इकडे आहे. इकडे आहे. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. कळलं काय? तुम्ही शेंद्रू गानू देवलेकर आहात? म्हणजे काय? सर ते मोठे डिटेक्टिव्ह असं ऐकलं मी. मग मोठ्याच आहे मी. तुम्ही ह्या कपड्यात डिटेक्टिव्ह गिरी करणार आहात? अरे गेले 4 वर्ष या कपड्यात फालतूगिरी करता वाय. डिटेक्टिव्हगिरी करायला काय प्रॉब्लेम आहे? मी याला बोलणार काय पण. आणि तू काय वेगळं केलंस आहे? सर मी वेगळं करायला गेलो होतो, 1.5 वर्ष बाहेर होतो सर. कळलं मला. ये नाही सर. तू जाताना एकटा जातोस ना, बाकीच्याला पण घेऊन जातोस बरोबर. मी याला माझं जाणार- ऐकता कशाला? मी पण आपला ऐकतो आपला. गप्पा जिकडे आलायस का? हा, सर. कळलं ना? हा, सर. आणि तुम्हाला साधा सुद्धा माणूस समजू नका, कपड्यावर लक्षात ठेव. म्हणजे काय? दिसतं तसं नसतं, लक्षात ठेव. हा. आणि मी एकदम साधा सुद्धा माणूस नाही, लय पोचलेला माणूस आहे मी. म्हणजे मी उडत्या पक्षाची सावली बघून सांगतो की वर उडणारा पक्षी नर आहे की मादी. एवढं कडक डिटेलिंग आहे माझं. कळलं काय तुला? हे चांगलं सर, ब्रिलियंट आहे सर. हा. सर पण मला डिटेक्टिव्ह बनायचं सर. होय काय? काय करू सांगा सर. काय? सर फक्त माझं नाव खूप भारी ठेवा सर. होय काय? म्हणजे माझ्या नावाचा ना असा दरारा झाला पाहिजे सर. दरारा होणार तुझं नाव. हा. पण तू एवढं बोलतोस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी असेल ना? आहे ना सर. काय आहे? म्हणजे माझं नाव आपण डिटेक्टिव्ह गेम स्विंगर ठेवूया, हा. गेम चेंजर ठेवूया, किंवा मग गेम अल्टीपल्टी असं ठेवूया. हे टुर्नामेंटची नावं झाली सगळी. हा काय? आपल्याला काय पाहिजे? भरवायचं क्रिकेट भरवायचं वेगळं पाहिजे. कोकणातलं नाव पाहिजे काहीतरी. कोकणातलं? शोधूया मागे जाऊन. हा. लय बसून बसून होतं. इकडे ये. सर जास्त मागे जाऊ नका. अडले गावला. मस्त नाव आहे सर. नाही. डिटेक्टिव्ह ट्रिक गावलं. ये नाव पुढे आहे. हा पुढे नाव पुढे आहे. काय सर? डिटेक्टिव्ह गटलू. डिटेक्टिव्ह गटलू बरोबर नाही वाटत सर. मग काय? त्यापेक्षा सर माझं नाव चांगलं आहे सर. काय बदाम. मग गटलू काय वाईट आहे? गटलू काय वाईट आहे? अहो नाही सर. त्याला नाव म्हणतो बदाम. नावात काय नसतं. म्हणजे? अरे नावात काय नसतं. आता आमच्या शेजारी चंदन राहतो हा. म्हणून त्याला काय दिवस रात्र आम्ही पाटावर उगलताव. सगळं पाय ना, संसार करतोय ना. मग बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. वेगळं काहीतरी पाहिजे. वेगळं काहीतरी पाहिजे. वेगळं वेगळं पाहिजे लक्षात घे. सर. पण मला वेगळं काहीतरी करायला मिळेल ना? हा संधी मिळेल मिळेल ना? मिळेल मिळेल मिळेल. वेगळं म्हणजे तुला वेषण तर करायला मिळणार आहे इकडे. सर वेशांतर. मग? सर मी मिनिटाला रूप बदलतो सर. काय बोलतोस काय? हो सर. सर आता कोकणात येत होतो हा. ना, ते मी रेल्वे मधले फेरीवाले बघितले काय, सर. काय? मी त्यांचं रूप घेऊन दाखवू तुम्हाला? दाखव. हे बघा सर, बघा. हा. ते हातात त्यांच्या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतात, बाटल्या Yes, yes, असतात, yes. आणि ते असे विकतात सर. कळलं कळलं कळलं. ए थंडा कोल्ड ड्रिंक पाणी बोटवेल. ते कोकणातले रस्ते वळणाचे आहेत ना, म्हणून वळण. ए थंडा कोल्ड ड्रिंक पाणी बोटवेल. मध्येच गाडी डोंगरावरनं जाते काय? हा सर. सर वेगळं पण आहे. वेगळं काय? हा वेगळं. हे बघा सर, वेफरची पिशवी आहे. हा. ए मामीने बनवले, मामाने आणले वेफर वेफर वेफर.
म्हणजे इकडच्याना आस लावायची आणि द्यायचं इकडच्याना. बरोबर. हे मामीने बनवले, मामाने आणले वेफर वेफर वेफर. हे पण आहे सर. होय काय? हा सर. आणि सर कोकण सोडून दुसरीकडे गेलात ना कुठलं? तर हा. ते घाई आहे सर. घाई आहे काय? म्हणजे सर हे बघा असं. कसं? घे 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 नाशिक चिवडा. परत घे. त्यांनी परत बोलवलं की घे 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 नाशिक चिवडा. सर हा तिसरा वाला डायरेक्ट तोंडात देतो की कसं काय? नाही, एवढा घाईत आहे म्हणून विचारलो. पैसे घेतो ना आता? सर ओरिजिनल वाटलं की नाही सर? ओरिजिनल वाटलं. हा, हा. पण तुझं बघून आमच्याकडचा पण एक आठवला. कोण सर? दही एवढाच बोलतो. अरे, एवढाच करतो जा. होय का? सर दही कुठला? हा सर अजून वेगळं पण आहे सर. कुठला? सर मी शायर पण बनू शकतो. हा कुठला? यूके हा यूके हम ऐसे वैसे शायर नहीं है हा हा तो अर्ज किया है हा. अर्ज किया है काय माझी. खुले आम तेरा जिक्र नहीं कर सकता ये मोहब्बत. खुले आम तेरा जिक्र नहीं कर सकता ये मोहब्बत. कुछ राज ओठों में दबे ही अच्छे लगते हैं. ये इकडे ये. मला वाटलं आता वस्तीला जातोस की काय. इकडे ये. ये आला. चल काय स्किट कुठला आहे कुठला शेअर कर. तुला काय सांगितलं व्हेरिएशन दाखव ना. पण जर वाटलं ना शायर वाटलं मला सर वाटलं. मला डान्स पण येतो सर. डान्स पण सर येतो? चंद्राचा डान्स. त्यांना कळलंय एकदा. किती वेळा ऑडिशन देशील? हा कळलं चाललंय. माझं वेषांतर कसं वाटलं सर? वेषांतर तुझं चांगलं हा, आहे. सर. म्हणजे तू डिटेक्टिव्ह मला नटसम्राट वाटतोस आहे. लक्षात घे. Thank you, sir. एका बॉडीमध्ये एवढी माणसं ठेवली घुसमट्टीला. लक्षात ठेव. त्याला बाहेर काढ वेलच्या वेळी. पण टेन्शन घेऊ नको. हा. परत थांब वेगळं करायला लागेल. वेगळं? इकडं. बरं सर हे मस्त शोधलं तर सर वाक्य आठवायला. हा आठवलं. आता काय आहे? हा. हे एवढ्या वेषांतराची गरजच नाही आपल्याकडे. हा. कारण आपला कोकण आहे. हा. आपली साधी बोली माणसं हा आहे. काय? तुला काय करायचंय? हा. ह्याच्यापेक्षा वेगळं वेषांतर करायचंय. तुला ना म्हैशीचं कातडं घालायचंय आणि सकाळी निमरीचा पार आहे त्याच्याजवळ एक बाजूला कचऱ्या कुंडी आहे. हा, सर. त्याच्याजवळ जाऊन उभं राहायचंय. कारण सगळ्या गावातली लफड्यांचं उगमस्थान ते कचरा कुंडी आहे. सगळे इथं गप्पा मार असतात. तुला त्यांच्या गप्पा ऐकायच्या आहेत. सर हा मी म्हैशीचं कातडं घालून कचरा कुंडीजवळ उभा राहीन सर. हा पण रेड्याने माझा कचरा केला तर? लय घाबरतोस तू. हा, सर. अरे डिटेक्टिव्ह म्हटल्यावर जीवाला धोका असणारच ना. पत्करायला आला पाहिजे. अहो सर पण मी इथे केस सॉल्व्ह करायला आलोय. केस हे solve- कुठलं तुम्ही सांगताय इथे म्हैशीचं कातडं केस सॉल्व्ह करायची सर? भांबेडचा दीपक लांजेकर आहे ना त्याचा फोन आला होता. हा. पेटदेवला एक वाघ पिसाळलाय. हा. त्याला पकडायचंय आपल्याला. वाघ? हा. हो सर हे? येडे आहेत काय? नाही. अहो वाघ फॉरेस्ट ऑफिसर पकडतात. होय काय? आपण डिटेक्टिव्ह केस सॉल्व्ह करावी लागेल. केस याच्या मला सगळं माहिती आहे. केस आठवा काल घडलेली वगैरे सर. भलपट्ट्याने जरा पुढचं ऐकून घे. हा सगळं मला माहिती आहे की ते फॉरेस्ट ऑफिसर पकडतात. हा. पण आपण वाघाला पकडला तर एजन्सीचं नाव मोठं होईल ना. हवा होईल ना. अहो सर वाघाने मला खाली तर माझी हवा जाईल सर. मला नाही करायचं. हे वेगळं काहीतरी करूया सर. कोरल्याच्या तिट्यावर एक पार आहे. तिथे रात्री 12 वाजता एक बायंग बसतं. बायंग म्हणजे भूताचा प्रकार आहे कोकणातला. कळलं काय? हा. आणि ते साधं सुद्धा झपटवत नाही. मग? जाणाऱ्या माणसांना गाणं ऐकवतं आणि मग कुदवतं. गाणं पण कुठलं आहे माहितीये काय? झाल्या तिन्ही सांजा जवळ हाय गावलांजा वाटत भेटला कोणतर फोडीन त्याचा गांजा. सर लोकांना वाटतं नवारी नेसून कोणतरी वाट बघताय. माग झाडायचं जातात. सर ही फालतूगिरी आहे सर. काय फालतूगिरी? अहो, ही चांगली एजन्सी असेल म्हणून मी आलो. मग? मुंबईकरांना मी कुठेतरी आणि हे काय लिहिलंय सर? काय? आल्यावर आत्ता वाचतोय डिटेक्टिव्ह. हा. अहो डिटेक्टिव्ह असतं ते. डिटेक्टिव्ह असतं काय? हा एवढा खर्च तरी कशाला केलाय? अरे. मला नाही तर तुमच्यावर काम करायचं. संपलं? मी इकडे येतो 10 मिनिटं मनोरंजन होतं आणि जातो मी. अरे, वेगळं काहीतरी करा नेक्स्ट टाइम. झालं? अरे जल्लं काय माझं चुकतं काय? जाऊ दे दादा तू करशील काय रे? तू तरी कर. काय? वा 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 नेहमीप्रमाणे दर्जेदार फालतूगिरी. सई. मला आज खूप आनंद झालाय कारण शेंद्रू गानू देवळेकर ही सिरीज तुझी आहे म्हणजे श्रमेश. पण आज प्रथमेश भाव खाऊन गेला आणि मी खूप खुश आहे. पण मस्त कडक आणि पहिल्यांदा असं झालं की तू एवढा भाव खाल्लायस. म्हणजे मला हे असंच वरच्यावर घडताना बघायला खूप आवडेल. कारण मला असं वाटतं हेल्दी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये असली तर आपण जास्त अजून पेटून काम करतो. आणि तुमचं लिखाण आणि तुमची शैली तुमच्यासारखीच आहे. लिमिटेड एडिशन. मजा आली. लवली लवली. ऑल द बेस्ट बॉयज. कीप इट अप.
आजचा खेळ असाच सुरू राहणार आहे, तेव्हा बघायला विसरू नका. आम्ही कुठेही जात नाही आहोत. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.